हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओजचा आनंद घेता येईल. तर हो, आज माझ्या हजबंड म्हणजे निखिलचा आज बर्थडे होता, तर त्यासाठी मी छानसं छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं. हे डेकोरेशन मी आणि कृषिवने मिळून केलं होतं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear daddy. Happy birthday to you. May God bless you. रात्री 12 वाजताच त्याला आम्ही छानसं छोटंसं गिफ्ट दिलं आणि गिफ्ट पण त्याला खूप आवडलं होतं. गिफ्टमध्ये मी त्याला एक मग दिला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही छान रेडी होऊन बाहेर जाण्यासाठी निघालो होतो. फर्स्ट ऑफ ऑल निखिलसाठी छानशी शॉपिंग केली आणि त्याला काही ड्रेसेस घेतले मी. त्याला खरंच खूप छान वाटलं आणि बर्थडेज म्हटले की असे सरप्राइजेस सर्वांनाच आवडतात. आम्ही त्यानंतर पुढे निघालो होतो आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर छान पेटपूजा केली. सर्वप्रथम आम्ही प्युअर व्हेज रेस्टॉरंटला गेलो होतो. तिकडे आम्ही जाऊन छानसा आमचा लंच एन्जॉय केला आणि लंचमध्ये खूप काही व्हरायटीज ऑर्डर केले होते आणि खरंच खूप निखिलला छान वाटत होतं. आणि बर्थडे म्हटलं की बर्थडेच्या दिवशी स्पेशल फील करून द्यायचं असतं आणि तेच काम मी केलं होतं इकडे. त्यानंतर आम्ही गेलो होतो साईबाबा मंदिरात. प्रतिशिर्डी देवस्थान आहे इथेच जवळच. आम्ही तिकडे गेलो आणि छान साईबाबांचं दर्शन घेतलं. निखिलची खूप जास्त श्रद्धा आहे साईबाबांवर आणि त्यामुळे आम्ही त्याच्या प्रत्येक बड्डेला पॉसिबल होईल तसं आम्ही जातोच तिकडे. छान दर्शन घेतो. कृषिवलाही खरंच खूप छान वाटलं आणि कृषिवही मस्त आमच्यासोबत एन्जॉय करत होता सर्व. साईबाबांचं दर्शन घेतलं. इव्हिनिंगला आम्ही घरी निखिलचा बर्थडे केला आणि रिसेंटलीच दादांचाही बर्थडे झाला होता 2 दिवसापूर्वी आणि मी माहेरी असल्यामुळे आम्ही इकडे दादांचा बर्थडे अटेंड करू शकलो नाही. पण आज आम्ही प्लॅन केला आणि छान दादांचाही बर्थडे इकडे केला आम्ही. यमी नहीं आज नींद नहीं रहेगा तू. अभी चॉकलेट खा लेगा तो उसकी नींद चली जाएगी. निखिलच्या बड्डेच्या दिवशी खूप छान छान डेकोरेशनही केलं होतं आणि खरंच त्यालाही खूप स्पेशल फील झालं. छान आम्ही फॅमिलीसोबत डिनर एन्जॉय केला आणि असा झाला निखिलचा बर्थडे सेलिब्रेट.